छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशात पहिले आरमार उभारून दाखवलेला दूरदृष्टीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचावा या उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर भव्य आरमार संग्रहालय, प्रदर्शन व पर्यटन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली. बैठकीत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे तसेच विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की छत्रपती शिवाजी महाराजांचा 83 फूट उंच पुतळा उभारल्यामुळे राजकोट किल्ल्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. या पुतळ्यामुळे भविष्यात येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटक येतील. या पर्यटकांना महाराजांच्या आरमाराचा इतिहास, त्या काळातील नौदल रचना आणि आजच्या आधुनिक नौदलाचा प्रवास समजावा यासाठी भव्य आरमार संग्रहालय उभारण्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले. प्रकल्पासाठी आवश्यक जागा खाजगी मालकीतून सामोपचाराने अधिग्रहित करण्याचे निर्देशही उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिले. मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी प्रकल्पाची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. या प्रकल्पाच्या माध्यमातून राजकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग परिसर येथील पर्यटनाला नवे उधाण मिळणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराची गौरवशाली गाथा देशभर पोहोचणार आहे.